आपण रोजच्या रोज कितीतरी ईमेल पाठवतो, बरोबर? पण कधी असा विचार केलाय का की आपण जे ईमेल पाठवतो ते खरंच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात की नाही? आज आपण याच एका महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे ईमेल डिलिव्हरेबिलिटी, म्हणजे सोप्या भाषेत आपला ईमेल थेट इनबॉक्समध्ये पोचण्याची खात्री कशी करायची. कधीकधी असं होतं ना की आपण खूप मेहनत घेऊन, अगदी जीव ओतून एक महत्त्वाचा ईमेल लिहितो आणि तो समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाही. आपण तर आपल्या बाजूने काम करून मोकळे होतो, पण तो इनबॉक्समध्ये गेला की स्पॅममध्ये हे आपल्याला कळायला मार्ग नसतो. ही जी एक भीती असते ना की आपली मेहनत वाया तर नाही जाणार, त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. या समस्येला एका नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे ईमेलचं स्मशान. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आपलं स्पॅम फोल्डर हेच ते स्मशान आहे. ही एक अशी जागा आहे जिथे आपले महत्त्वाचे मेसेज, संधी आणि आपली मेहनत पोचण्याआधीच गायब होऊन जातात. विचार करा, आपण एक जबरदस्त मार्केटिंग मेसेज तयार केलाय, पण तो पोचतो कुठे? सरळ स्पॅमच्या कचरापेटीत. याचा अर्थ अगदी सरळ आहे. आपला ईमेल स्पॅममध्ये गेला म्हणजे तो न पाठवल्यासारखाच आहे. आपली सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात गेली. हे बघा, याचं एक साधं सोपं गणित आहे. एक उत्तम ईमेल अधिक स्पॅम फोल्डर बरोबर 0 परिणाम. कितीही चांगला ईमेल असला, पण तो जर स्पॅममध्ये गेला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण मग प्रश्न हा आहे की आपले चांगले, कामाचे ईमेल स्पॅममध्ये जातातच कसे? याचं उत्तर आहे स्पॅम फिल्टर्स. जीमेल, आउटलुकसारखे जे मोठे ईमेल प्रोव्हायडर्स आहेत ना, ते हे फिल्टर्स वापरतात आणि हे फिल्टरच ठरवतात की कोणता ईमेल महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही. खरं तर तेच आपल्या ईमेलचे खरे गेटकीपर आहेत. तर मग हे फिल्टर्स नेमकं काय तपासतात? अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांना अजिबात आवडत नाहीत. उदाहरणार्थ, सब्जेक्ट लाईनमध्ये सगळी अक्षरं कॅपिटलमध्ये लिहिणं किंवा फ्री आणि ऑफरसारखे शब्द पुन्हा पुन्हा वापरणं, खूप जास्त लिंक्स टाकणं किंवा काही टेक्निकल सेटिंग्समध्ये गडबड असणं. या अगदी छोट्या छोट्या चुकांमुळे आपला महत्त्वाचा ईमेलसुद्धा स्पॅममध्ये ढकलला जाऊ शकतो. मग यावर उपाय काय? एक सोपी कल्पना आहे. जसे विमान उडण्याआधी त्याची प्री फ्लाईट चेक होते ना, प्रत्येक लहान सहान गोष्ट तपासली जाते, तसंच काहीसं आपण आपल्या ईमेलसोबत करू शकतो. पाठवण्याआधीच त्याची तपासणी करणं. हीच आहे ईमेल पाठवण्याची एक स्मार्ट पद्धत, जी आपल्याला नंतरच्या त्रासापासून वाचवते. आणि हो, हे शक्य आहे. यासाठीच unspam.email सारखी काही भारी AI टूल्स आहेत. हे टूल काय करतं तर तुमचा ईमेल पाठवण्याआधीच त्याला स्कॅन करतं आणि तुम्हाला सांगतं की तो स्पॅममध्ये जाण्याची शक्यता किती आहे. हे म्हणजे कसं आहे माहितीये का, जणू काही तुमच्या ईमेलचं भविष्यच ते तुम्हाला आधीच दाखवतंय. आणि हे वापरायला पण अगदी सोपं आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुमचा तयार ईमेल त्यांच्या एका खास टेस्ट आयडीवर पाठवायचा. दुसरी स्टेप, काहीच क्षणांमध्ये तुम्हाला एक डिटेल रिपोर्ट मिळेल. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, त्या रिपोर्टमधल्या सूचनांनुसार तुमच्या ईमेलमध्ये बदल करायचे. झालं. ओके, तर मग हा रिपोर्ट आपल्याला नेमकं काय दाखवतो? असं काय आहे त्यात जे आपल्याला स्पॅमच्या जाळ्यातून बाहेर काढायला मदत करतं? चला जरा खोलात जाऊन बघूया. यात प्रामुख्याने 3 गोष्टी तपासल्या जातात. एक, स्पॅम स्कोअर, म्हणजे तुमचा ईमेल स्पॅम फिल्टरला किती धोकादायक वाटू शकतो. दुसरं, ब्लॅक लिस्ट चेक, म्हणजे आपलं ईमेल ॲड्रेस कुठल्या संशयास्पद यादीत तर नाही ना, हे तपासलं जातं. आणि तिसरं, ऑथेंटिकेशन रिव्ह्यू. यात तुमच्या टेक्निकल सेटिंग्स तपासल्या जातात, ज्यामुळे तुम्ही एक खरे आणि विश्वासार्ह प्रेषक आहात हे सिद्ध होतं. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? एक गोष्ट तर नक्कीच कळली असेल की ईमेल डिलिव्हरेबिलिटी म्हणजे फक्त काहीतरी टेक्निकल गोष्ट नाहीये, तर आपल्या व्यावसायिक यशाची ती एक प्रकारे गुरुकिल्ली आहे. कारण दिवसअखेरीस सगळा खेळ कशाचा आहे? तर आपला मेसेज, आपलं म्हणणं ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवं. आपण इतकी मेहनत घेतो, इतका वेळ देतो, ते सगळं वाया जाऊ नये यासाठीच ही सगळी धडपड आहे. कारण न पोहोचलेला संदेश म्हणजे न केलेला संवाद, बरोबर ना? आणि गंमत म्हणजे हे स्किल फक्त मोठ्या कंपन्यांच्याच कामाचं आहे असं नाहीये. हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही प्रोफेशनल जगाची एक ओळख आहे. जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक विश्वासू मार्ग आहे. आणि जे मार्केटर्स आहेत त्यांच्यासाठी तर ही प्रत्येक कॅम्पेन यशस्वी करण्याची हमी आहे. आणि जाता जाता एक शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट. लक्षात ठेवा, आपलं ध्येय स्पॅम फिल्टरशी लढणं किंवा त्याला हरवणं नाहीये. नाही, आपलं खरं ध्येय आहे लोकांच्या मनात,
त्यांच्या इनबॉक्समध्ये विश्वासाने एक जागा मिळवणं. कारण कोणताही चांगला संवाद हा विश्वासावर असणार उभा असतो.